सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व ख्रिस्ती मंडळीला आणि सर्व विवजला. प्रियजनांनो, हा समय परमेश्वराने तुम्हाला मला दिलेला आहे, त्याचा आपण धन्यवाद करूया, त्याची उपकार स्तुती करूया, त्याला आभार मानूया. प्रियजनांनो, हा समय फार जणांना भेटलेला नाही आहे की त्यांनी देवाची उपकार स्तुती करावी, देवाचं वचन वाचावं. देवाचं वचन हे दुधारी तलवार आहे. प्रियजनांनो, दुधारी म्हणजे दोन्ही साईडनं, एक साईडची तलवार असती जिथं धार असतो, जशी सुरी असते एका साईडला धार असते आणि दुसरी साईडला धार नसते. परंतु देवाचं वचन हे दोन्ही साईडनं दुधारी आहे, दोन्ही साईडची दुधारी तलवार आहे. प्रियजनांनो, आणि ती दुधारी तलवार परमेश्वराच्या वचनाची आपल्या हृदय अंतःकरणाला भेदून टाकते. आपण जे क्रूर कठोर मनाचे मनुष्य आहोत, आपण मनुष्य प्राणी कसे होत प्रियजनांनो माहिती आहे? ते एदेन बागमध्ये जो आपला तो जुना स्वभाव आहे आदामाचा, की परमेश्वराची आज्ञा तो विसरून गेला. त्याच्या मनाच्या इच्छेने त्याने ते फळ खाल्लं आणि आणि खाल्ल्यानंतरही त्याने ते कबूल नाही केलं की परमेश्वरा, मी हे चूक केलेली आहे, मी हे फळ खाऊन तुझा अपराध केलेला आहे, तुझी आज्ञा मी भंग केलेली आहे. ते त्याने एक्सेप्ट नाही केलं प्रियजनांनो. आणि ह्याकरिता हे सर्व सर्व पापाचं सर्व आपण पापाचा मरणदंड आपण स्वतःवर ओढून घेतला. तो म्हणजे कारण एकच, त्या दुष्ट सैतान, तो दियाबल, तो लुसिफर, बलिहार ज्याला म्हटलेलं, बलिहार. हन्नाबाई म्हणते, मी बलिहाराची मुलगी नाहीये. बलिहार म्हणजे तो दुष्ट सैतान. त्या दुष्ट सैतानाचं हवाबाई आणि आदामाने ऐकले आणि परमेश्वराच्या आज्ञाचा भंग केला आणि मरण ओढून घेतले ते फळ खाऊन. प्रियजनांनो, नाही तर मनुष्याला परमेश्वराने बनवले, आदामाने हवाला, त्यांना मरण नव्हते. प्रियजनांनो, परमेश्वराने त्याच्या प्रतिरूपाचा आदामाला बनवले आणि त्याच्या फासळीच्या द्वारे हवाला बनवले. प्रियजनांनो, त्यांना मरण नव्हतं त्यांना. ते परमेश्वराने आदामाला त्याचा पुत्र म्हणून बनवले. प्रियजनांनो, हे देखील वचन लिहिलेलं आहे की त्याचा परमेश्वराने त्याच्या स्वरूपाचा आपल्याला बनवलं, तिचा पुत्र म्हणून आपल्याला बनवलं. आणि याकरिता तो दुष्ट सैतान चेताळला, म्हणजे त्याला राग आला भयंकर. अरे बापरे, म्हणजे मी आद्यदूत होतो. त्याच्या आत्म्यात कसं झालं, मी आद्यदूत होतो, परमेश्वराच्या सिंहासनावरचा आद्यदूत होतो तो. आणि त्याला परमेश्वराने त्याच्या घमंडपणामुळे घमंड आला त्याला, की मी परमेश्वराच्या सिंहासनाच्या वर उच्च सिंहासन मी बनवेल. प्रियजनांनो, अशा रीतीने त्याने तो विचार केला आणि तसाच परमेश्वराने त्याला खाली पाडले, तसाच तो सर्प बनला. प्रियजनांनो, फार फार दुःखाची गोष्ट आहे ही, की तो आद्यदूत असताना त्याने परमेश्वरासंगती असं त्याने केलेलं आहे आणि तो वैरी झाला परमेश्वराचा वैरी झाला. आणि परमेश्वराने जे बनवलं आदाम आणि हवाला, त्याच्या प्रतिरूपाचा, ते पाहून त्याला फार अजून राग आला की गेला आता परमेश्वराने त्याचा पुत्र म्हणून. अरे बापरे, मग मला स्थान नाही, मग यांना मी बरोबर घेतो, यांना माझ्या दास्यात मी घेऊन घेतो. अशा रीतीनं त्या दुष्ट सैतानाने भुरळ पाळली आणि लबाडीनं तुम्हाला परमेश्वराने सांगितले का हे, अशा रीतीनं मोहक गोष्टी करून लबाडीनं आणि त्या हवाबाई आयाला फसवले. प्रियजनांनो, असा तो दुष्ट लबाड सैतान आज तुम्हाला मला भुलू पाहतो, त्याच्या वचनापासून, त्याच्या प्रार्थनेपासून आपल्याला दूर करू पाहतो. परंतु परमेश्वर आपल्यापासून दूर नाही होत. आपण दूर पाळतो, मला प्रार्थना नाही आवडत, मला प्रार्थना नाही करायची, आता मी थकले, आता बस झालं, मी नाही करत प्रार्थना. अशा रीतीने आपण मनुष्य प्राणी
जरी आपण ख्रिस्ती कुटुंबात जन्मलो, आपल्याला ख्रिस्त लाभला आहे, जिवंत देवाची प्राप्ती आपल्याला झालेली आहे, तरीही आपण या शरीराच्या पुष्कळ पुष्कळ शरीराच्या पण वेदना येतात प्रियजनांनो, पण त्या वेदनाच्या आहारी नका जाऊ. ते वेदना कोण देते? तो दुष्ट लबाड सैतान आपल्याला आजार आणतो, आजारी पाडतो, आपल्याला आपल्या दुःखा संकटात तो टाकतो आणि आपल्याला परमेश्वरापासून दूर करू पाहतो. परंतु परमेश्वराची जो लोह चुंबक आहे, त्याच्या प्रीतीचा जो लोह चुंबक आहे, तो असा आहे, आपल्याला धरून ठेवतो. आपण जरी पळू पाहतो, आपण जरी पडतो त्याच्यापासून, आपण त्याच्या प्रीतीपासून दूर पळू पाहतो, परंतु तो बरोबर आपल्याला असा गच्च धरून ठेवतो. त्याच्या प्रीतीच्या लोह चुंबकापासून आपल्याला कोणीच विभक्त करू शकणार नाही. प्रियजनांनो, आजचं सुंदरसं वचन आहे लूक शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 35 ते 43. लूक 18 चॅप्टर 35 to 43 वर्सेस. बघा, सुंदरसं वचन आहे प्रियजनांनो. आंधळ्याला दृष्टीदान येशू मसीह देतो. कसं देतो बघा, किती सुंदर आहे बघा. तो येरिओ जवळ आला तेव्हा असे झाले की एक आंधळा वाटेवर भीक मागित बसला होता. त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायांचा आवाज ऐकून विचारले, हे काय आहे? बघा, तो आंधळा आहे, तो मनुष्य आंधळा आहे आणि त्याला काय आहे? देवकृपेने त्याला कान आहेत. तो मोठा समुदाय, येशू मसीहच्या मागं मोठे मल्टिट्यूड्स म्हणजे मोठा लोक समुदाय त्याच्या मागे जायचा. प्रियजनांनो, का? कारण त्यांनी प्रभू येशू मसीहचे चमत्कार पाहिले. त्यांनी 5 भाकरी 5,000 येशू मसीहने खाऊ घातले. त्याच्या मागं ते होते. आंधळ्याला दृष्टी दिले, लंगड्याला सरळ केले. 38 वर्षाच्या आजारी मनुष्याला, जो 38 वर्ष त्या जागेवरून हलला नव्हता, त्या 38 वर्षाच्या मनुष्याला उभे केले. चल, उठ, आपली बाज उचल आणि चालायला. प्रियजनांनो, असा तो पराक्रम चमत्कार करत करत गावोगावी परमेश्वराचे स्वर्गाचे राज्य कसे आहे असा सुसमाचार देत प्रभू येशू मसीह येरिहो शहरात आले बघा. आणि त्या शहरामध्ये तो वाटेमध्ये तो एक आंधळा भिकारी भीक मागत होता. आंधळा व्यक्ती काय करणार प्रियजनांनो? कसं काम करणार? त्याला दिसत नाही, तो काय काम करू शकतो? तो केवळ भीक मागू शकतो. त्यांनी हात पसरून भीक मागत बसलेलं असताना त्यांनी लोकसमुदाय, मोठे लोक, खूप खूप झुंड लोक येऊ राहिले. त्यांचा आवाज त्यांनी ऐकून म्हटलं, अरे बाबा, काय काय काय, कोण आहे, कोण येऊ राहिलं, काय? मग त्यांनी, प्रभू येशू मसीह येत आहे, नासोरी येशू येथून जात आहे, दाविदाचा पुत्र येथून जात आहे. म्हणून तो फार हर्षेने आनंदाने त्यांनी आरोळी मारण्यास सुरुवात केली. प्रियजनांनो, की दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा, माझा ऐका. प्रभू येशू मसीह, माझा ऐका, माझा ऐका, अशा रीतीने तो ओरडत असताना, अहो येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. बघा प्रियजनांनो, येशू नासरेत जवळून जात आहे तेव्हा तो ओरडून म्हणाला, अहो येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. तेव्हा जे लोकसमुदाय होते आणि त्याचे शिष्य होते, त्यांनी त्या आंधळ्या भिकारी माणसाला म्हटले, चुप राहा, गप्प राहा. परंतु तो गप्प राहिला नाही. प्रियजनांनो, तो गप्प राहिला नाही. तो अधिकच ओरडा लागला की हे येशू, माझ्यावर दया करा, हे दाविदाचे पुत्रा, माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा. आणि तेव्हा येशूने उभे राहून, येशू थांबला बरं, येशू उभा राहिला. तो चालत होता ना, उभा राहिला आणि त्यांना सांगितले की आपणाकडे, त्या माणसाला, त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे? बघा, परात्पर परमेश्वराचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, खऱ्या जिवंत देवाचा पुत्र, तो जिवंत देव, स्वतः तो परमेश्वराचा प्रतिरूप,
असा तो जिवंत परमेश्वर त्याला ऑफर देत आहे. त्याला तो म्हणत आहे की तुझ्यासाठी मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. तो आंधळा व्यक्ती म्हणतो, प्रभू मला पुन्हा दृष्टी यावी, प्रभू मला पुन्हा दृष्टी यावी म्हणून तू मला माझ्यावर दया कर. त्यावेळेस बघा येशू त्याला म्हणाला, तुला दृष्टी येऊ. येशू काय म्हणाला? त्याला टच नाही केलं, काय नाही केलं बरं येशू मसीनं. नो टच, काहीच नाही केलं, काही चिखल नाही लावला, काहीच नाही, हात नाही लावला, काही. तुला दृष्टी येऊ, बस तुला दृष्टी येऊ. आणि बघा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. बघा परमेश्वर किती महान आहे. तो सर्व क्रेडिटचा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. तो त्याला बरं करत आहे. तिने बरं केलं प्रभू येशू मसीनं. आणि तरी तो काय म्हणतो? तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. त्याने विश्वास धरला की माझा येशू मसीह मला बरं करणार, मला येशू मसीह बरं करेल. तो जिवंत देवाचा पुत्र आहे, तो मला बरं करेल. त्या विश्वासाने त्याला आरोळी मारली आणि तो विश्वासाने प्रभू येशू मसीह म्हणतात, तुझ्या विश्वासाने तुला बरे केलेले आहे. कठीण आहे प्रियजनांनो विश्वास धरणं. प्रभू येशू मसीह खरा जिवंत देव आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. किती म्हणजे आपलं हृदयांतकरण किती क्रूर आणि कठोर आहे, म्हणजे की आपण जिवंत देवाला आपण त्याचा सुसमाचार ऐकून सुद्धा आपण त्याला स्वीकारत नाही, त्याला ओळखत नाही, त्याची जाणीव धरत नाही की तो किती प्रीती करतो आपल्यावर. तो आपल्याला सर्व काय देतो. त्याचा अनुभव घेतात, पुष्कळ जण येतात, घेतात अनुभव आणि विसरून जातात. प्रियजनांनो विसरून जातात. परंतु हा जो व्यक्ती होता आंधळा, दृष्टीने आंधळा होता, आणि जसाच प्रभू येशू मसीहने त्याला दृष्टी दिली, त्याने काय केलं प्रियजन? बघा पुढे वाचा. तत्क्षणी त्याला दृष्टी आली. हा येशू मसीहने जसंच त्याला सांगितलं त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा महिमा वर्णित त्याच्या मागे चालू लागला. तेव्हा सर्व लोकांनी हे पाहून देवाचे स्तवन केले. प्रियजनांनो खूप सुंदर वचन आहे. प्रियजनांनो आत्मिक आंधळेपणा आणि शारीरिक आंधळेपणा हे दोन आंधळे असतात बरं प्रियजन. दोन टाईपचे आंधळे आहेत. तुम्ही एक शारीरिक आंधळे आहेत का आत्मिक? बघा हे शारीरिक आंधळा होता हा व्यक्ती. इतके लोकसमुदाय होते ना, इतके लोकसमुदाय म्हणजे मल्टिट्यूड्स लोक. किती लोक असतील? 1000 लोक, 1000 तरी धरा, 1000 लोक असतील. प्रियजनांनो येशू मसीहच्या मागे 5-10 जे 5000 भोजन दिलं प्रभू येशू मसीहनं, तर ते 5000 लोक पुरुष होते फक्त. पुरुष 5000 आहे, तर स्त्रिया आणि मुलं लेकरं किती असतात प्रियजन? तुम्हाला सर्वांना माहिती आहे. एका फॅमिलीमध्ये एक पुरुष असतो, 2-3-4 मुलं असतात. त्या जमान्यात पुष्कळ होते प्रियजन. असे 5 नाही तर 10,000 प्रभू येशू मसीहनं खाऊ घातले. फॉर एक्झाम्पल मी देते, या मल्टिट्यूड्स मध्ये किती 1000 लोक असतील प्रभू येशू मसीहच्या मागं, परंतु त्या 1000 लोकांमधून हा आंधळा भिकारी किती जोरात आरडत असेल, किती जोरात ओरडा करत असेल की हे प्रभू येशू मसीह माझ्यावर दया कर, हे दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर. त्याला गप्प केलं लोकांनी, तरी तो शांत बसला नाही, तर तो ओरडत राहिला. आणि प्रभू येशू मसीहनं तिची हाक ऐकली आणि तो थांबला आणि त्यांनी विनंती केली, त्यांनी आज्ञा दिली की त्याला मजकडे घेऊन या. प्रभू येशू मसीह म्हणतात, तुझ्यासाठी मी काय करावे? मला दृष्टी यावी प्रभू. तत्क्षणी त्या क्षणाला त्याला दृष्टी आली आणि त्याने देवाचा महिमा केला आणि प्रभू येशू मसीहच्या मागे तो चालला. प्रभू येशू मसीहचा तो शिष्य झाला. प्रियजनांनो किती छान वचन आहे, किती महान वचन आहे. या वचनाच्या द्वारे आपल्याला काय काय लेसन मिळतो प्रियजनांनो? व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी? तसं लहान असताना माझी मम्मी मला शिकवायची काय आहे हे चॅप्टरचा मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे. तसं या स्टोरीचा हे जे जिवंत वचन आहे, हे जे जिवंत परमेश्वराने केलं, जे महान असं चमत्कार दृष्टीदान दिलं त्या आंधळ्या भिकाऱ्याला आणि त्याचं जीवन बदलून गेलं,
त्यांनी परमेश्वराला पाहिले आणि परमेश्वराची स्तुती करत प्रभू येशू मसीच्या मार्गात तो आला, त्याच्या मार्गात त्याच्या मागं तो चालला. किती महान वचन आहे प्रियजनांनो हे. प्रियजनांनो, आंधळा व्यक्ती जो अंधार त्यांनी पाहिलेला होता, ते प्रभू येशू मसीच्या प्रकाशात तो आला आणि त्याला जगाचा जो प्रकाश आहे प्रभू येशू मसीह त्याला लाभला आणि तो त्याच्या मार्गात चालला. किती सुंदर उदाहरण आहे प्रियजनांनो. प्रभू येशू मसीह किती महान परमेश्वर आहे प्रियजनांनो. जगाचा प्रकाश येतो आणि हे जगाचा जो अंधार आहे, जगात जो अंधार आहे, जो दुष्ट सैतान आहे, जो आपल्याला भुरळ टाकतो, जो आपल्याला दुष्टाईमध्ये नेतो, जो आपल्याला पापामध्ये नेतो, जो आपल्याला पाप करायला सांगतो, शिवा गाळ्या, भांडणं, तंटा, राग करणे, हेवा करणे, चुगल्या करणे, खोटी साक्ष देणे, प्रियजन, हे सर्व दुष्ट सैतानाचे कार्य आहे. तो दुष्ट सैतान आपल्याला भुरळ टाकतो, आपण त्या पापात पडतो प्रियजनांनो. पण आता वेळ फार फार कमी आहे प्रियजनांनो. आज तुम्ही पश्चाताप करा. आज तुम्हाला समय दिलेला आहे परमेश्वराने. जगात किती तुम्ही कुठं पण फिरा, पूर्ण जग फिरून या, पूर्ण जग फिरून या. हिमालय पर्वतवर चढा, कुठेच तुम्हाला मुक्ती नाहीये प्रियजन, कुठंच तुम्हाला तारण नाहीये, कुठंच तुम्हाला उद्धार नाही मिळणार प्रियजनांनो. स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने जो महान असा करार त्याच्या एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे दिलेला आहे की जो कोणी देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. नो ऑप्शन अदर दॅन जीसस क्राइस्ट. येशू मसीहच्या शिवाय तुम्हाला कोणताच ऑप्शन नाही प्रियजनांनो. दिस इज द चॅलेंज आहे प्रियजनांनो. कोणताच ऑप्शन नाही. तुम्ही जगभर फिरा, कुठं फिरायचं, काय करायचं ते करून या. टकलं करा, चपले फेका, नंगे पाय चला, टकलं करून घ्या स्वतःच्या डोक्याचं. तुम्हाला जिवंत देव लाभणार नाही प्रियजनांनो. जिवंत देवाचा खजाना प्रभू येशू मसीहच्या चरणाजवळ तुम्ही याल तेव्हा तो तुम्हाला मिळेल. तुम्हाला समजेल की येशू मसीह कोण आहे, येशू मसीह काय आहे. प्रभू येशू मसीह हा खरा जिवंत देवाचा एकुलता एक प्रिय पुत्र आहे. पराक्रमी परमेश्वराचा पराक्रमी पुत्र आहे प्रियजनांनो. आणि स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने जो करार केलेला आहे की जो कोणी प्रभू येशू मसीहवर विश्वास ठेवणार त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन म्हणजे काय, सर्व काळासाठी तुम्ही जिवंत राहणार प्रियजनांना. आज आपण म्हणतो मला थोडं आयुष्य अजून देणं देवा, थोडं आयुष्य म्हणजे जगावं. असं नॉर्मल व्यक्ती, जगातले जे आपण आहोत आपण विचार करतो असा. परंतु प्रियजनांनो तो सार्वकालिक जीवन देणार आहे. सार्वकालिक जीवन म्हणजे आपण मरणारच नाही, सर्व काळ त्याच्या संगती आपण जगणार. हे कोणाला नकोय प्रियजनांनो. देवाच्या स्वर्गात त्याचं सानिध्य लाभणं, त्याच्या संगती सर्व काळ राहणं तुम्हाला पसंत आहे का? सगळ्यांनी म्हणा हो मला पसंत आहे. प्रभू येशू मसीहच्या जिवंत देवाच्या संगती, त्याच्या स्वर्गात त्याचं सानिध्य लाभण्याचा माझा ध्येय आहे प्रियजनांनो. माझ्या जीवनाचा, माझ्या जगण्याचा ध्येय केवळ प्रभू येशू मसीह आहे. त्याची जिवंत साक्ष देणारं हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे प्रियजनांनो. नो ऑप्शन अदर दॅन जीसस क्राइस्ट. ओनली वन ऑप्शन दॅट इज ओनली वन जीसस क्राइस्ट. जो जगाचा प्रकाश आहे, जो आमचा उद्धार करताय, जो आमचा तारणारा खरा जिवंत देव आहे, तो तुम्हाला आणि मला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढो. आणि जे आपल्या आत्मिक डोळे अंधारात आहे त्याच्या स्पर्शाने त्याच्या समयात तुमचे जे अंधारात आहेत त्यांचे डोळे उघडो की तुम्ही देखील प्रभू येशू मसीहच्या प्रीतीचा प्रकाश पाहावा. त्याच्या महानाच्या प्रीतीचा बलिदान तुम्ही ओळखावं. त्याच्या महानाच्या प्रीतीची
प्रीतीची साक्ष देणारे तुम्ही लेकरं व्हावे असा आशीर्वाद तुम्हाला आणि मला परमेश्वर भरभरून देव. आमेन.